आली आली भाग्यलक्ष्मी। आज मी जिंकल्याचं जगाला दिसत असलं तरी सत्य हे आहे की काशी आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणजे तिला बिराई देवीचं वरदान मिळालेलं आहे। पण असं कोण म्हणतं? आता काही करून या काशीला संपवायलाच हवं। यावेळी बाप्पाजी जिंकणार हे मी कामिनीला आधीपासूनच सांगितलं होतं। मूर्खपणा आहे सगळा, मूर्खपणा। बघा बघा कशी करते बघा। डॉक्टर साहेब बघा कशी करते ती। असं अचानक? हो मी पोचतोच। काय झालं? हॉस्पिटलमधनं फोन होता। सरिता एकदम सिरियस झाली। काय? आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला हवं। चल चल। आता तर बरी होती ती, असं काय झालं अचानक? हे बघा आम्ही तिला तपासतोय। हे काय? कुठे निघालात तुम्ही? हॉस्पिटलमधनं फोन आला होता। सरिता सिरियस आहे, आपल्याला ताबडतोब निघायला हवं। चल। मी नाही येणार। काय? पण वहिनी, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, मला नाही यायचं। हो चल। सरिता कशी आहे? परिस्थिती खूपच क्रिटिकल आहे। आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करतो आणि सॉरी टू से हा आमचा शेवटचा प्रयत्न असेल। काशीच्या जलसमाधीचा सोहळा गावाबाहेर जाता कामा नये। पण असं का करायचं? भाविणीच्या वेळी आम्हाला अटक झाली होती, विसरलात? आता या जलसमाधीचा बबरा झाला तर तो संपतराव येऊन पुन्हा आम्हाला अटक करेल। सूर्या, हे सगळे एवढा वेळ काय करत असतील रे हॉस्पिटलमध्ये? सरिता गचकली तर नसेल ना? तू कशाला विचार करते जास्त? मरू दे तिला। पेशंट कोमात गेला आहे। काय? सॉरी, तुम्ही मेंटली प्रिपेअर राहा, कोणत्या क्षणी काहीही होऊ शकते। जोपर्यंत सरिता तिकडे बरी होणार नाही तोपर्यंत मी इकडे तुझ्या समोर माझा श्वास रोखून धरणार आहे। मी माझा प्राण सोडायला तयार आहे। माझं आयुष्य तिला दे। माझ्या सरिताला वाचव भिराई आई, माझ्या सरिताला वाचव। तू जा आणि काशीला शोधून आण, हा? मग तुला जेवण मिळेल। जेवण देशील मग तू शोधून आण, मग बघू तुला जेवण द्यायचं की नाही। हा जा जा जा, चल चल चल। आता गावभर हिंडत राहा म्हणा। लष्कराच्या भाकऱ्या भाजल्या की काय होतं ते आता कळेल काशीला।